नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघालो आहोत वाशीला. वाशीला कशासाठी? तर आरूचे हेअर कट करण्यासाठी. तर आरूला मिळणार आहे नवीन लुक. हिचे केस बघा किती वाढलेले आहेत. तर म्हटलं जाऊन आज केस कापावे. ज्योती पण आलेली आहे माझी भाची, तर तिला घेऊन आम्ही आलेलो आहोत. तर चला म्हटलं माझे पण कापायचे. कापू ना? नाही कापेल, थोडं थोडं कापेल. तर त्या निमित्ताने आम्ही फिरायला पण आलो आहोत. बस तर मिळाली. आलो आम्ही स्टेशनला, वाशी स्टेशन. तर इथे कापणार आहे. आम्ही रघुलीला मॉलमध्ये कधी पण कापतो, पण तिथे रघुलीला मॉल बंद झालं बोलते, त्याच्यामुळे आता तिथलं पार्लर इथं आलेलं आहे. तर इथे जाणार आता आम्ही. वाव. तर हे बघा, आरूचा आता हेअर वॉश होणार आहे. कुठला कट करायचा आरू? बटरफ्लाय. बटरफ्लाय. वा, आरूची मजा आहे आता. आरूला खूप आवडतं असं. आरू? आरूचा हेअर वॉश चालू झालेला आहे. खूप गर्दी आहे इथे बघा सगळीकडे. मयुरेश बसलाय इकडे. सलून मध्ये खूप गर्दी आहे. उशीर लागेल आहे ना. आरूचा हेअर वॉश होते तोपर्यंत आम्ही बसतो इथे. आरूचा हेअर वॉश झालाय, आता हेअर कट. कसं सगळं वेगळंच वाटतं नाही ते. हा ना, दूर दूर झालाय सगळा. किती वर्षातून सलून म्हणजे पार्लर मध्ये आलेली आहे मी. किती वर्ष झाले होती? 4-5 वर्ष तर झाले आहे ना. ज्योतीने जबरदस्ती आणलेलं आहे. म्हटलं चला आता जाऊन या. खूप दिवस झाले म्हटलं, केस पण कापलेले नव्हते, तर म्हटलं आज चला आज जाऊयात. आज मुहूर्त निघाला, आज आमचं कटिंग करायचा केस. आरूचे चाललेले आहे कटिंग करायचं. आता माझा हेअर वॉश होतोय. वॉश झालंय, आता कटिंग. तर मंडळी मला केस कापू वाटत नाही, पण आता खूप दिवस झाले ना कापले नाही, तर कापतेच आता. 2 जीवावर कापायला लागले. थोडं थोडंच कापणार आहे, जास्त नाही कापणार. खूप बारीक कापले का? छोटे दिसत आहे, छोटे दिसत आहे. कसा वाटतोय लुक? वाटतं छान. कसा वाटतंय मंडळी नवीन लुक? वाटतंय छान? कमेंट मध्ये सांगा. आरू बघा, आरूचा नवीन लुक
कसं वाटतंय? सर्व्हिस चांगली आहे इथली आणि जास्त वेळ पण लागत नाही, पटपट क्लायंट घेतात इथे. बघू पाठीमागं फीट. वाव, एक नंबर कापलेले आहेत. मला माझे कसे दिसत आहेत? तर मंडळी आमची कटिंग करून झालेली आहे. हेअर कटिंग. पेमेंट करून येते पटकन कारण खूप उशीर झाला इथे आता. आवडला आरू? लुक आवडला तुझा? बघितलंस? तर मंडळी आमची हेअर कटिंग झालेली आहे. आम्ही पार्लरमधून बाहेर निघालो आणि आता इनॉर्बिटला जायचा विचार चाललेला आहे यांचा. काका असले की अजून जास्त एन्जॉय करायला मिळतो. पैसे खर्च होत नाहीत माझे, काकाचे पैसे खर्च होतात. इनॉर्बिटचं कॅन्सल झाले. आता आम्ही चाललोय मॅगडीला. या लोकांना काय खायचंय काय माहिती. आता वातावरण तर छानच आहे. आभाळ म्हणजे आभाळ पण नाहीये आणि पाऊस पण नाहीये, पण हवा पण नाहीये. गरम पण होतंय. आज ज्योतीला सुट्टी होती, म्हटलं ये त्याच निमित्तानं थोडंसं फिरून वगैरे येता येते. तिला टाइमच भेटत नाही जॉबमुळे तिच्या. आज टाइम होता तर आली ती, पण आज यांना टाइम नाही. हे बाहेर गेलेत तर म्हटले जावा तुम्हीच, त्याच्यामुळे आम्ही चौघच आलोय. आरूला एक फ्रेंच फ्राय. आता पेट पूजा मस्तपैकी खाऊन पिऊन एन्जॉय करत जायचंय घरी आता, आहे की नाही आरू? ज्योती दीदी आली तर एन्जॉय चाललाय ना? हा राहणार ज्योती? मम्मी ओरडते. मम्मीला म्हणजे काम करायचं, मग ज्योतीला सुट्टी असली ना की ज्योतीच्या अंगावर असतं सगळं काम करायचं, स्वयंपाक वगैरे. आहे ना ज्योती? तूच बनवते ना स्वयंपाक? मम्मीला कॉल करून विचारते. बर्गर आलेला आहे. बर्गर खायला या मंडळी. बर्गर खायला खूप दिवसातून बर्गर खाते. बाहेरचं सहसा बंदच केलेलं आहे, पण आता ज्योतीच्या निमित्ताने चला म्हटलं आज पार्टी करूया. चला आरूसाठी फ्रेंच फ्राय. आरू हे घे खा. फ्रेंच फ्राय बोलवती ना. चला मंडळी मस्त खाऊन पिऊन झालंय आता आमचं. आता निघतो. चला 8 वाजले कळालंच नाही किती अंधार झाला. आता बस स्टॉप वरती चालू बससाठी. चला बरोबर टायमावर बस मिळाली. ज्योती राहतेस ना? काय नाही काय मम्मी ओरडते? काय नाही मम्मी ओरड. उगो मम्मीचं नाव सांगते. मम्मीला घाबरणार. घरात राहायचंय. काय नाही मी सांगते मम्मीला राहायचं दिवस. हा संडे आमचा फिरायचा दिवस असतो ना. एनी टाइम सगळा अभ्यासा शाळेत याच असतं. सॅटर्डे संडे यांच्यासाठी दिलेला आहे 2 दिवस. सॅटर्डेला जमत नाही एवढं, पण संडे आहे. तर चला मंडळी आमचा स्टॉप आलाय आणि ज्योती इथून आता घरी जाणार आहे. बाय. चला आता घरी निघालो आम्ही. कापलेत ना चांगले? आवडले ना तुम्हाला? हा. कधी आलात तुम्ही? काय बोलताय? आम्ही पण तेवढंच खाल्लाय. बर्गर आणि फ्रेंच फ्राय आहे ना आरू, आणि आईस्क्रीम, कोका कोला. हो तेच. तुम्ही आला असता अजून मजा केली असते. आपण कुठे कुठे गेलो असतो. अरे बिल्लू, बिल्लूला काय दिलं का नाही? हो बिल्लू नाराज दिसतोय. खाऊ पाहिजे? खाऊ पाहिजे देते. हा डबा आणजा. तर मंडळी कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या दोघींचे हेअरस्टाईल कशा वाटल्या ते पण सांगा कमेंट करून. माझी तर एवढे काही खास वाटत नाही कारण माझे थोडे थोडे कापलेले आहेत. आरूची बघा किती छान अशी वाटते. चला मंडळी माझा ब्लॉग इथेच संपवते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.